नमस्कार. रुचिताज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण सुका जवला कसा बनवायचा आहे एकदम झणझणीत ते आज आपण पाहणार आहोत. एकदम साधी सोपी रेसिपी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी जवळा घेतला आहे, एकदम स्वच्छ करून घेतला आहे. त्याच्यामध्ये बारीक जो कचरा असतो तो व्यवस्थित साफ करून घेतला आहे. तुम्ही बघू शकता. तेथे मी 1 कप जवळा घेतला आहे. तर जवळा 2-3 प्रकारचा असतो. इथे मी मीडियम साईजचा जवळा घेतला आहे. तुम्ही बघू शकता, यापेक्षा मोठा पण असतो. हा जवळा आपण 2 ते 3 मिनिटासाठी गरम करून घेणार आहोत, थोडासा परतून घेणार आहोत. तर इथे मी कढईमध्ये जवळा टाकून घेतला आहे. त्याला 2 ते 3 मिनिटासाठी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. एक हलकासा आपल्याला याला गरम करून घ्यायचं आहे थोडंसं. आता याला आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. तर मी सगळा जवळा या भांड्यामध्ये काढून घेतला आहे. तर आता याला आपण 5 ते 7 मिनिटासाठी भिजत ठेवणार आहोत. तर इथे मी पाणी घातलं यामध्ये आणि 5 मिनिटासाठी याला आपण भिजत ठेवूया. तोपर्यंत याला लागणारा आपण जो मसाला तो रेडी करून घेऊया. इथे मी कढईमध्ये 4 मोठे चमचे तेल घेतले. तर याच्यासाठी आपल्याला तेलाचा जरा जास्त वापर करायचा आहे. त्यानंतर इथे मी 2 ते 3 मोठे कांदे बारीक कट करून घेतले. याच्यामध्ये आपल्याला कांद्याचा जास्त वापर करायचा आहे. तर कांदा व्यवस्थित लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा घेऊया. आपण यामध्ये मीठ घालून घेऊया, जेणेकरून कांदा लवकर मऊ पडेल आणि पटकन शिजला जाईल. इथे कांदा मऊसूत झाला आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या एकदम बारीक कट करून घेतल्यात. तुम्ही यामध्ये किसून पण टाकू शकता, ठेचून. लसणाचा फ्लेवर खूप छान येतो यामध्ये. तर 2 मिनिट परतून झाल्यानंतर यामध्ये आपण टोमॅटो घालून घेऊया. मी इथे 2 छोटे टोमॅटो कट करून घेतले. टोमॅटो मऊ होईपर्यंत आपण याला थोडं परतून घेऊया. इथे तुम्ही बघू शकता कांदा आणि टोमॅटो आपला व्यवस्थित असा मऊ एकजीव शिजून आला आहे. आता यामध्ये मसाले घालून घेऊया. तर यामध्ये मी इथं 1 मोठा चमचा मालवणी मसाला घेतला आहे. तुमच्याकडे मालवणी मसाला नसेल तर तुम्ही लाल तिखट वापरलं तरी चालेल. थोडीशी हळद आणि लाल तिखट वापरायचे, किंवा कोणताही ठेवणीतला मसाला असेल तरी तो वापरू शकता. तर मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपण याला 1-2 मिनिटं परतून घेऊया.
इथे तुम्ही बघू शकता आपला मसाला रेडी झाला आहे. आता यामध्ये आपण जो भिजत ठेवलेला जवळा होता तो यामध्ये घालणार आहोत. तर त्याच्यामध्ये जे पाणी घातलं होतं ते काढून घ्यायचं आहे आणि पाणी काढून जवळा यामध्ये घालून घ्यायचं आहे. इथे बघू शकता तुम्ही मी सगळा जवळा यामध्ये घालून घेतला आहे. तो व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्यासाठी लागणारं सर्व मीठ होतं ते मी आधीच कांद्यासोबत घातलेलं होतं. तुम्ही चवीनुसार यामध्ये मीठ ॲड करू शकता. तर जवळ आपला व्यवस्थित असं मिक्स करून झालेला आहे. आता यामध्ये इथे 5 ते 6 मी कोकम घालते. ते कोकम यामध्ये आपण मिक्स करून घेऊया. आपलं व्यवस्थित मिक्स करून झालं आहे. आता एक झाकण ठेवून 5 ते 7 मिनटासाठी याला आपण वाफेवर शिजवून घेणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता जवळ आपलं व्यवस्थित शिजला गेला आहे. याला एक 2 ते 3 मिनटं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. जवळा शिजायला जास्त वेळ लागत नाही, पटकन शिजला जातो. इथे मस्त झणझणीत आपला सुका जवळा रेडी झाला आहे. त्याला वरून भरपूर सारी कोथिंबीर घालूया. तुम्ही बघू शकता खूप छान दिसतोय. त्यासोबत भाकरी आणि जवळा असेल तर सर्वच आवडीने खातात. तर ही रेसिपी एकदम साधी आणि सोपी झटपट होणारी. नक्की एकदा ट्राय करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.